आणि येईल एकच धाव. एक या धावसंख्येनं श्री गणेश होतोय संघाच्या धावफलकावरती धावा जोडल्या जातात. एक स्ट्राइक वरती आहे तो सागर आणि नॉन स्ट्राइकला आहे जगदीश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजीचं नाव सांगायचं आहे निलेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. महत्वपूर्ण षटक. लेग टाइमला चेंडू आणि पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचे हात समांतर रेषेला. अवांतर धावसंख्येत बदल. या अवांतर धावा रोखाव्या लागतील कारण पॉवर प्लेचं षटक असताना महत्वपूर्ण षटक असतं. गोलंदाजावरती जबाबदारी असते. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. पुढील चेंडू कशा पद्धतीचा सामना करतोय फलंदाज. चांगला फटका खेळाय आणि येईल या फटक्यावरती पंच आमच्याकडे वळतायत. पंच 6 दणदणीत आणि खणखणीत येतोय षटकार. या षटकानिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 8 बिनबाद 8. चांगली आणि समाधानकारक धावसंख्या. कुठेतरी सुरुवातीपासूनच पॉवर प्लेच्या षटकात फलंदाज आक्रमकपणा दाखवतात. आपलं रणनीती आखली जाते. आपलं उद्दिष्ट काय असेल पुढचं गोलंदाजावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न राहील. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आक्रमक फलंदाजी करतोय फलंदाज. नवीन बॉल द्यायचा आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास टीम मीटिंग कमी करायची आणि खेळ चालू ठेवायचा आहे कारण अगोदर आम्हाला या स्पर्धेला विलंब झालाय. पंचांना विनंती असेल की टीम मीटिंग घेण्यास देऊ नका कोणत्याही खेळाडूला. 15 मिनिटात हे 3 षटक हाताळलं पाहिजे. अदरवाइज पेनल्टी लागली जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू चांगला फटका. सरळ बॅटने खेळलेला चेंडू येतोय उत्तुंग असा खणखणीत आणि दणदणीत षटकार. या षटकानिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 14 बिनबाद 14. चांगली आणि दणदणीत सुरुवात केली. पॉवर प्लेचं षटक असताना या गोलंदाजावरती प्रेशर आणलं जातंय. कुठेतरी गोलंदाजाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. या फलंदाजीला अशी गोलंदाजी चालणार नाही. सन्मान दिलाय चेंडूला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. एक धाव आणि एक या धावनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावसंख्या पोहोचली जाते 15च्या घरात. चांगली समाधानकारक धावसंख्या. पॉवर प्लेचं षटक आहे. महत्वपूर्ण षटक हाताळतोय. कुठेतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. येते एक धाव. इन्स्ट्रक्शन थोडंसं खराब झालं आणि एक धाव मिळते. एक या धावानिशी धावफलक पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 16 बिनबाद 16. या षटकातील चेंडू बाकी असतील. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका खेळेल का फलंदाज आणि गोलंदाज निर्धाव चेंडूला सांगता करेल का. चांगला शरीराचा वेग घेतला चेंडूला. चांगल्या सांगता होत्या निर्धाव चेंडूला सांगतो ते षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 16. चांगली धावसंख्या मानावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकात चांगली धावसंख्या. कुठेतरी थोडं मागणे षटक ठरलं पॉवर प्लेचं षटक असताना. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असेल दिनकरला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी पहिलं षटक मागणे ठरलंय. मोठे फटके खेळण्यापासून गोलंदाजांना रोखून धरावं लागेल. त्यांच्या पायात बैठी ठोकावी लागेल. पुढचा चेंडू दिनकर यांचा. चांगला पहिला चेंडू शरीराचा वेध घेतोय. फलंदाज चेंडू नीटसा खेळता येईल ना. बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे. फलंदाज चेंडू नीटसा खेळता येईल ना. पुढील चेंडू शंकर यांचा. अशीच गोलंदाजी करावी लागेल. अचूक अत्यंत हुशार चतुर चलाक गोलंदाज शंकर. चांगला फटका खेळाय परंतु या फटक्यावर किती धावा येतील आणि एकच धाव. पंच आम्हाला कळतात एकच धाव. एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. फटका चांगला होता परंतु गोसंख्य क्षेत्रात हा चेंडू गेला आणि एक धाव. एक या धावानिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत बिनबाद 17. पुढील चेंडू शंकर यांचा दिनकर यांचा. पुन्हा एकदा एकच धाव येईल. यष्टिरक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. यष्टिरक्षकाने काही प्रयत्न केला नाही. एक धाव मिळेल. संघाचा धावफलक एक धावेनं पुढे सरकतोय. दिनकरला मात्र चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा पकडलाय. अत्यंत हुशार असा गोलंदाज. दुसरं षटक हाताळताना आता महत्वपूर्ण षटक हाताळतोय. चांगली गोलंदाजी.
चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळेल आणि एक या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जोडला जातोय. बिनबाद 19. दिनकर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजीला रोखून धरलंय. चांगला फटका खेळला. फटका फासला. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल होईल का परंतु झेल हा जमिनीला दान केला जातोय आणि कुठेतरी हा झेल मोठ्या फलंदाजाचा दान केला जातोय. क्षेत्ररक्षक गोलंदाज नाराज असेल त्यानं चांगला प्रयत्न राहिला. फलंदाजाला जाळं विणलं होतं परंतु या जाळ्यात मात्र मासा काय अडकलेला नाही. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं ते दावडे स्पोर्ट्स संघाकडून. पुढील चेंडू दिनकर यांचा. लेग स्टंपला पडलेला चेंडू पंच आमच्याकडे जरूर वळतील आणि पंचांचे 2 हात समांतर रेषेला अवांतर धाव. या अवांतर धावा रोखाव्या लागतील. चांगली गोलंदाजी राहिल्या परंतु अवांतर धावा रोखाव्या लागतील दिनकर यांना. एक मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजाला नक्कीच रोखून धरलंय या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु फटका एक धाव येते आणि हे षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. बिनबाद 22. चांगली धावसंख्या आणि समाधानकारक धावांचा डोंगर अक्षरशः रचलाय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल हे षटक हाताळण्यासाठी दावडे स्पोर्ट्स संघाकडून कोण येईल पायाचा कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपवेल. माझ्या माहितीनुसार दत्तादादा या मोरणा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वतः जबाबदारी घेतली त्यांनी आपल्या खांद्यावरती आणि शेवटचं षटक हाताळतील दत्ता. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचं क्षेत्ररक्षण खराब. दुसऱ्या क्षेत्ररक्षण सुद्धा क्षेत्ररक्षण खराब आणि येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती दत्ता यांच्या प्रहार केला. क्षेत्ररक्षण मात्र खराब झालं. गोलंदाजी चांगली राहिली दत्ता यांची परंतु क्षेत्ररक्षणाची त्यांना साथ भेटली नाही आणि पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. आता राहिलेले 5 चेंडू दत्ता कशा पद्धतीने हाताळतील आणि फलंदाज कशा पद्धतीने सामना करणार आहे. क्षेत्ररक्षण घराघर फिरवलं जातं या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती. एक अनुभवी फलंदाज आहेत. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. पुढील चेंडू दत्ता यांचा. मॅच कंटिन्यू चालू करायची वेळ घेऊ नका विनंती असेल. एक अनुभवी गोलंदाज दत्ता. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न सुद्धा केला नाही. क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं चेंडूवरती आणि पंच आम्हाला कळतं येतोय चौकार. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते दावडे स्पोर्ट्स संघाकडून. क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं चेंडूवरती आणि सरळ जातोय चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. बिनबाद 30. मोठी धावसंख्या उभारली जाते 30. थोडंसं क्षेत्ररक्षणाची कमजोरी पाहायला मिळते दावडे स्पोर्ट्स संघाकडून. पुढील चेंडू दत्ता यांचा. एक अनुभवी गोलंदाज आहे परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही. चांगला प्रहार केला या चेंडूवरती. क्षेत्ररक्षण सुद्धा उत्तम झाले या चेंडूवरती. एकच धाव. एक या धावावरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र दत्ता यांना राहिलेले चेंडू निर्धाव पद्धतीने टाकावे लागतील. कुठं रणनीती आखावी लागेल कारण धावसंख्या मोठी रचली गेली. ती आंबरक स्पोर्ट्स संघाची सलामीचे अजून जोडी मैदानात खेळत्या. विकेट घेण्यात यश आले नाही ते गोलंदाजांना. फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे. धावचित होईल का परंतु खराब क्षेत्र. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण दावडे स्पोर्ट्स संघ. एक धाव होताना दुसरी धाव सुद्धा पूर्ण. कुठेतरी गोलंदाज आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती सुद्धा नाराज असेल कारण क्षेत्ररक्षण तितकं प्रभावी दिसत नाही दावडे स्पोर्ट्स संघाकडून आणि कुठेतरी आत्मविश्वास ढासळला जातोय गोलंदाजाचा. क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही. पुढील चेंडू फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने सरळ जायला उत्तुंग असा दणदणीत आणि खणखणीत देतोय षटकार. चांगला असा फलंदाजाचं प्रदर्शन पाहायला मिळतंय आणि धावा सुद्धा चांगल्या धावांचा डोंगर रचला जातोय. धावा पोहोचल्या जातात आमच्या धावफलकावरती. बिनबाद 39. मोठी धाव भरले. क्षेत्ररक्षण खराब झालं ते दावडे स्पोर्ट्स संघाकडून. कोणत्याही गोलंदाजाला चांगली साथ मिळाली नाही. क्षेत्र स्पीडअप घ्यायचंय. आयोजक कमिटी चेंडू पुरवायचा आहे. पंचांच्या सूचनेकडे लक्ष असू द्या. ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आहे. अगदी सकाळच्या सत्रापासून आयोजक कमिटीचं सुद्धा चांगलं सहकार्य. एक नावाजलेली स्पर्धा मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स माणगाव आयोजित शिवप्रतिष्ठान चषक 2025 अत्यंत नावाजलेली ही स्पर्धा चांगला निर्धाव चेंडून सांगता होत्या आणि षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 39 आणि यानंतर या मॅचचं समालोचन करतील आदरणीय सन्माननीय आमचे संकेत पवार साहेब. मी त्यांना विनंती करतो की आता पुढील समालोचन त्यांनी आपल्या
कंटिन्यू करायचं आहे. अगदी त्यांनी आम्हाला सुद्धा सूत्रसंचालन आपलं समालोचन करण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचा आयोजक कमिटीचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्या अतिथींच्या इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. रवी तिकवडे साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. विनंती असेल शंकर मोरे साहेबांच्या हस्ते रवी तिकवडे साहेबांचा मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा इथे आदर सत्कार केला जाईल. चला विनंती असेल नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. श्री मानाई देवी स्पोर्ट्स आटोली विपक्ष मोरे 11 मानेचीवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. श्री मानाई देवी स्पोर्ट्स आटोली विपक्ष मोरे 11 मानेचीवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांची आज मांदळी या मैदान या स्टेजवरती लावली जाणार आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री संदीप पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील या शिवप्रतिष्ठ चषक 2025 मध्ये खूप खूप आभार. त्यांचा देखील इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे माननीय श्री शरद गजरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. चला आंबरक संघाला विनंती असेल त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आंबरक संघ त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता असेल धावडे या संघाला. कॅमेरामॅन विनंती असेल इकडे फोकस करायचं आहे. मान्यवरांचे आज विशेष आपल्याला सहकार्य आयोजकांना सहकार्य लावलेलं आहे. त्या मान्यवरांचे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल आज संपूर्ण दिवसभरामध्ये. आयोजकांच्या पाठीवरती कायम हात असतो आणि कायम हात असावा ही मात्र विनंती असेल प्रत्येक मान्यवरांना. जाऊया मैदानात जिथे पाहिलं तर एके बाजूला येडोबा स्पोर्ट्स धावडी विपक्ष श्री मानाई देवी स्पोर्ट्स अमरक या संघातील महत्वपूर्ण लढत आपण मैदानात पाहतोय. एक दर्जेदार नियोजन आयोजन जे तुम्ही आम्हाला पाहतोय ऐकतोय सकाळच्या सत्रापासून. शिवप्रतिष्ठान चषक 2025 पर्व दुसरे आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मान्यवरांचे प्रेक्षक मायवर्गांचे सहर्ष स्वागत करतो. जाऊया मैदानात जिथे पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन आला मिस्टर अनिल. अगोदरचा चेंडू क्षेत्ररक्षक असेल फंबलिंग झाले. पुन्हा सांभाळून घेईल स्वतःला फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण आहे. पहिल्या चेंडूवरती फंबल झाला. फंबल करणे गरजेचं नाही मित्रांनो कारण ज्यावेळी तुम्ही मैदानात उतरता पूर्णपणे झोकून देणे गरजेचं आहे. ज्यावेळी संघ जबाबदारी ठेवतो कारण पॉवर प्लेचं असं षटक आहे ज्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 क्षेत्राच्या बाहेर असतात. एक पाहिला तर लॉंग ऑनच्या दिशेला तर एक लॉंग ऑनच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक 30 क्षेत्राच्या बाहेर असतील. ट्रॅकरचा चेंडू होता. यष्टरक्षक असेल त्याच्या आवाक्यामध्ये चेंडू निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. पुरेपूर चांगली गोलंदाजी मिस्टर अनिल. त्याला विनंती असेल ना मान्यवरांना मंचावरती यायचंय स्थानापन्न व्हायचंय. डॉट बॉलचे सांगता अनिकेत आणि अक्षय एक ओपनिंग पेअर्स मैदानात आपण पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉलचे सांगता. एक डॉट बॉल मात्र आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल कारण मोठे लक्ष्याचे पाठलाग करत असताना 18 चेंडूमध्ये 39 धावांचा पाठलाग करत असताना धावा येणे गरजेचं आहे. एकेरी दुहेरी का धावा मात्र येणे गरजेचं आहे. तर नाणेफेकी झाला. नाणेफेकी टॉस कबॉक्स मध्ये आपण पाहिला एके बाजूला असेल संघ आटोली विपक्ष मानेचेवाडी. तर मानेचेवाडी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता मात्र
डॉट बॉल एक डिक्लेअर स्वरूपात धाव मिळेल. या एके धावेनंतर धावफलकाचा विचार केला तर 3च्या घरामध्ये. त्याचप्रमाणे माननीय श्री कृष्णाजी पाटील साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल त्याने देखील मंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री गजानन वारेकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल त्यांनी देखील मंचावरती यायचं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या षटकातील अंतिमचा चेंडू. जिथे विचार केला तर आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्या गोलंदाजाने 3 धावा. चांगली गोलंदाजी. ऑफसाईडच्या दिशेला टोलेला चेंडू 30 क्षेत्राच्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल चुकी होते. जर विचार केला तर ज्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला त्या क्षेत्ररक्षकाला मागून दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने धडक दिली आणि चेंडू झाला धटीसदान. अखेरच्या चेंडूवरती धावा येतील 2. या 2 धावेनंतर धावफलकाचा विचार केला तर 5च्या घरामध्ये. चला स्पीडअप घ्या. पंच विनंती असेल स्पीडअप घ्यायचंय जरा. शिवाजी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय मिस्टर शिवा. जर्सी नंबर 7 नक्कीच जबाबदारी असेल. पहिले षटक ज्या प्रकारे मात्र गोलंदाजीने केली गोलंदाजी त्याच्यावरती पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करणे गरजेचं आहे. वाह काय अफलातून गोलंदाजी. ज्या प्रकारे मात्र पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाजाला. प्रत्येक फलंदाज येतोय तो मात्र मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय. कारण एकेरी दुकेरी धावे देखील स्कोरर पुढे घेऊन जाऊ शकता. 39 धावाचा पाठलाग करत असताना एक निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. पुन्हा एकदा तीच चुकी. तोच गोलंदाज तोच फलंदाज. टप्पा मात्र तोच. निर्धाव चेंडू. डॉट बॉलचे सांगता. चांगली गोलंदाजी. कौतुक करू शकतो आपण मिस्टर शिवा यांचे. ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी केली आणि त्याच प्रकारे मात्र शिवा गोलंदाजी करतोय. हा प्रकारचा चेंडू होता खेचून काढला. क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल फेकी करेल तोपर्यंत एके धावे संतुष्ट व्हावे लागेल. चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. जर्सी नंबर 30 यांच्या मात्र चांगली क्षेत्ररक्षण. जिथे पाहिलं तर फटका चांगला होता. क्षेत्ररक्षण चांगले केले आणि एका धावे संतुष्ट व्हावे लागेल. सोडून दिलाय थोडासा. डावी एसटी पासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्या पर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये होईल बदल. धावफलक पुढे सरकेल ते म्हणजे 7च्या घरामध्ये. कुठेतरी धावा रोखलेत या गोलंदाजाने. पुन्हा एकदा हा प्रकारचा चेंडू पाहिला रीड केला ओळखला. ज्या प्रकारे चेंडू आला त्याला बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवला. हा येतोय शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला आणखी एक दणदणीत खणखणीत 6 धावांसाठी षटकार. षटकार आला मात्र संजीवनी षटकार. ज्या प्रकारे मात्र अशी फटकेबाजी करणे गरजेचं आहे. 39 धावांचा पाठलाग करत असताना धावा येणे गरजेचं आहे. कारण ज्यावेळी तुमचा संघ तुम्हाला बॅक करतो ज्यावेळी तुम्हाला संघ प्रतिनिधी देतो त्यावेळी मात्र फटकेबाजी करणे गरजेचं आहे. 1 हँडेड कॅच प्रकारचा प्रयत्न चुका होते फॉर्मली झाले. या चुकावरती धावा मिळतील 2. या 2 धावांनंतर धावफलकाचा विचार केला तर 15च्या घरामध्ये. अंतिमचा चेंडू. अंतिमचा एक चेंडू. या चेंडूवरती षटकार आला तर पूर्णपणे मॅच मध्ये इन असेल हा संघ. ह्या प्रकारचा खेचून काढला क्षेत्ररक्षक असेल जर्सी नंबर 07 गॅदर करेल फेकी करेपर्यंत एके धाव संतुष्ट व्हावे लागेल. पंच वळत आहेत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 16च्या घरामध्ये. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 6 चेंडू 24 धावा.
6 चेंडू 24 धावा 6 चेंडू साधं सोपं समीकरण ठेवलेलं आहे. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल येणारे मात्र वेळ का ठरवलेला कारण क्रिकेट आहे जन्नरला उत्तर नाही. जो 100% देईल जो संघर्ष करेल त्याला मात्र विजय नक्कीच मिळेल. 6 चेंडू 24 धावा. सहा चेंडू 24 धावांमध्ये असा षटकार ठोकलाय समालोचकांना मानवंदना देणारा येईल उत्तुंग बॅटच्या रनामध्ये आला 6 धावांसाठी षटकार काटाकीर षटकार. ज्या प्रकारे मात्र चेंडू सरळ बॅटने खेळला फुलटॉसचा चेंडू खरपूस समाचार घेतला. मॅच अजूनही नाही मित्रांनो कारण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जर तरला उत्तर नाही कारण काय होऊ शकतं आणि काय होतं याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. पुन्हा एकदा खोदकांना क्षेत्ररक्षक असेल फॉर्मलिंग करणार का नक्कीच स्वतः स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न सोडून घेत आहे. काय घडतंय ज्या मात्र फलंदाजाच्या बॅटला बॉल लागत होता त्याला मात्र रनआउट झाला. त्याला परतीचा प्रवास करावा लागेल. आत्मविश्वास होता आकांक्षा होती आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल कारण ज्या प्रकारे एक षटकार ठोकला त्यानंतर गोलंदाज देखील कौतुक करू शकतो. चला स्पीडअप करायचंय. हनुमंत नवीन बॅटर मैदानात उतरला जर्सी नंबर 18 हनुमंत. येणारे चेंडू असतील 4 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 17 धावा. 4 चेंडू 17 धावा 4 चेंडू 17 धावा 17 धावा 4 चेंडू. गोलंदाज संजय पुन्हा एकदा बॅटच्या रनमध्ये आला. बॅटची एज घेऊन चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून तिथे धाव फक्त मिळतील 1. या एके धावेने फक्त औपचारिकता शिल्लक राहील कारण ज्यावेळी मोठी फटकेबाजी पाहिजे त्यावेळी मात्र एक धाव येते. या षटकार चौकाराने मात्र आपण सामना जिंकू शकता. त्याचप्रमाणे मोरणा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष माननीय बबनदादा वरंडे त्यांचं देखील इथे आगमन झालेले आहे. त्यांना देखील विनंती असेल आयोजकाच्या तर्फे आपला देखील इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. आडव्या बॅटने खेळलाय बॅटची जाऊन गोशांकी क्षेत्रामध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेल्या आहेत. आता येणारे चेंडू असतील 2 आणि धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे 15. 2 चेंडू 15 धावा. त्याचप्रमाणे ज्या असोसिएशनचे मात्र एक आधारस्तंभ ज्या असोसिएशनचे संस्थापक ज्यांनी मात्र मोरणा क्रिकेट असोसिएशन एका वेगळ्याच टोकावरती घेऊन गेले ज्यांनी मात्र प्रत्येक खेळाडू घडवण्याचं काम केलं प्रत्येक खेळाडूला संधी दिली असे मात्र तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मोरणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विद्यमान संस्थापक माननीय श्री येणारे असतील चेंडू 1 आणि औपचारिकता शिल्लक राहिलेले आहेत. चांगला आकुडाप्याचा फटका होता मात्र या फटकामध्ये फक्त 6 मात्र सामना जिंकलेला टीम अमरक या संघाने. हार्ड लक बॅड लक धावडे संघ आपला देखील चांगला खेळ राहिला आपला देखील एक उत्कृष्ट खेळ राहिला थोडासा कुठेतरी पाठीमागे राहिला जिथे धावा येणे गरजेचे होते तिथे मात्र निर्धाव चेंडू झाले. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला नेक्स्ट सामना